तर केंद्रगावरती एवढा मोठा जल्लोष कशासाठी झाला होता सांगतो तुम्हाला. जय महाराष्ट्र भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो. तर रूमवरून स्वारगेटला आलो, स्वारगेटवरून शिवमभावाला घेतला आणि बसमध्ये बसलो, कारण गाडी नव्हती आमच्याकडे. बसमध्ये निवांत बसून पोहोचलो भोरमध्ये सरांची गाडी घेतली. लय कष्ट मग गाडी घेऊन आता निघायला होतं केंद्रगाडाकडे. भोरमध्ये असलेले महाराजांचं स्मारक इथे दर्शन घेतलं. आपण नाश्ता करून घ्यावं म्हणलं, नाश्ता करून घेतला आणि निघालो गडाच्या दिशेने. पूर्ण अंधार होता, कोण सुद्धा नव्हतं रस्त्यावरती. पोहोचलो मस्तपैकी गडाच्या पायथ्याशी जिथं कार्यक्रम होता आणि मस्त असं मंडप लावून सजवलं होतं. जेवणाची सोय होती, जेवण करून घ्यावं म्हणलं, पण हरिभाऊ म्हणलं एवढा उशीर असतो काय. त्यानंतर हरिभाऊला म्हणलं शिवम आलाय हॉल तिकीट घेऊन, डायरेक्ट कॉलेजचा पेपर देऊन डायरेक्ट इकडे आलाय. नाद लय बेकार. मग आम्ही मंदिरावर आलतो, पण कार्यक्रम चालू झाला खाली. मग म्हणलं खाली जाऊ आणि इथं जाऊन बघतो तर काय गोंधळ चालू होता, पण देव अंगामध्ये आला होता ताईंच्या. त्यानंतर गोंधळाची तयारी चालू झाली. हा सगळा कार्यक्रम सह्याद्री प्रतिष्ठान यांनी हा आयोजित केला होता. मग आरती करून शिवम म्हणला आता आपल्याला महाराजांचा एक फोटो घ्यावा लागतोय. फोटो घेतला, टेंट मध्ये आम्ही आलो, सगळा कार्यक्रम संपला होता. त्यामुळे म्हणलं झोपावं लागतं. परनिगेत काय दमच काढत नव्हता, त्याला म्हणलं झोप चल. मग सकाळी उठलो आणि बघू शकताय तुम्ही आपला केंद्रगड इथून कसा दिसतोय. आणि आपल्या दुर्ग सेवकांनी आणि सह्याद्री प्रतिष्ठाननी 2 वेळाची जेवणाची सोय पण केली होती. मग म्हणलं आता गडावरती जाऊया. त्याआधी तुम्हाला सांगतो हा कार्यक्रम होता केंद्राई माता लोकार्पण सोहळा आणि काळसारोहण. तर सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्ग सेवकांनी गडावरती मंदिर बांधलं होतं केंद्राई देवीचं, आणि त्यासाठी जो निधी लागणार होता तो दिला होता अनिकेत राजे बांदल यांनी. तर हे आहेत कृष्णाजी राजे बांदल यांचे वंशज. मग यासाठीच हा भव्य असा सोहळा आयोजित केला होता. आणि भव्य असा हा पालखी सोहळा पायथ्यापासून ते केंद्राई देवीच्या मंदिरापर्यंत. मग पालखी घेऊन वरती निघाला असताना तर बघायला मिळते गडावरती असलेली गुफा. तर डोंगराच्या या बाजूने चालू होती तर त्या बाजूला संपते. तर खूप मोठी अशी गुफा आहे आणि ही कातळ आहे. बघू शकता ही कातळ करून इथं पायऱ्या केलेल्या आहेत. हे जे तुम्हाला दिसतंय पुढे डोंगर, तर ही कातळ आहे, याला कातळ म्हणले जाते. आणि कातळ करून हा पायऱ्या तयार केलेल्या आहेत. मग फायनली पालखी मंदिरामध्ये पोहोचली. तर हेच मंदिर आपल्या दुर्ग सेवकांनी बांधलेलं आहे. मग गडावरती असलेला तलाव बघण्यासाठी आलो. तलावाच्या समोर 2 गड आहेत, ते कोणते आहेत कमेंट करून सांगा मला. जरा ऊन जास्त होतं म्हणून शुभमचा आडोशाला बसलो जरा थोड्या वेळ. आणि हे बघू शकता मंदिर कसलं मस्त प्रकारे बांधलेलं आहे. यासाठी खूप कष्ट घेतले दुर्ग सेवकांनी. तर मंदिरावरती कळशारोहण चालू झालं. बघू शकता कळशारोहण मस्तपैकी झालं. सर्वजण एकत्र आले जल्लोषासाठी. आता जल्लोष तर झालाच पाहिजे, यामागे खूप कष्ट घेतले म्हटल्यावर. मग एवढा सगळा जल्लोष झाला तर पाहिजेच ना, कारण कामगिरी जेवढी मोठी केली तर झालाच पाहिजे. तर मग आलो दर्शन घेण्यासाठी देवीचं दर्शन घेतलं आणि बाहेर निघालो. तर राहिलेला कार्यक्रम तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये दाखवतो, फॉलो करा.